अवतार झाले बहु होतील, परी न भूतो भविष्यती, कारुण्याची ओतीव मूर्ती, ऐसा महाअवतार हा. नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व. आज मी एका खास ठिकाणी आली आहे. हे ठिकाण, इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून तुम्हाला पण वाटेल की एकदा तरी इकडे या आश्रमात येऊन इथला शांततेचा, निसर्गरम्य वातावरणाचा आनंद नक्की घ्यावा. मी आली आहे आज गगनगिरी महाराज. हा विषय निघताच खोपोलीचा आश्रम आठवतो, नाहीतर महाराजांवरील गोष्ट आठवते. कोणती गोष्ट? गगनगिरी महाराजांबद्दल चर्चा होते तेव्हा त्यांच्याबद्दल हमखास सांगितलं जातं की ते पाण्यात उभं राहून ध्यानधारणा करत असत. ते तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांचे पाय माशांनी कुरतडले होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्या भेटीला